नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला मी खेकड्याची रेसिपी दाखवणार. खेकडा कसा बनतो ना, खेकड्याची आमटी, आणि ते बघायचं कसं कसं असतं. ओके, तर आपण थोडंसं हलकं तेल घेतलेलं आहे. हलकं म्हणजे बरंच तेल लागतं. आमटी असते ना, ती आमटी. तर मित्रांनो, आमटी कशी करायची असते माहिती आहे का? ते खेकडे बिकडे सगळे स्वच्छ धुवून ते मस्त मिक्सरमधून काढून त्याचं हे असं सूप काढायचं असतं. ह्या काही सूप आहे त्याचं, हे खेकड्याचं सूप आहे. असं असतं सूप. मित्रांनो बघा, तुम्हाला बनवून दाखवलं सगळी आमटी कशी असते. होतो खोबरं आपला थोडासा घरगुती असं त्याला चांगलं भाजून घ्यावं लागत असतं. तर आपले मसाले टाकतो आता मी घरगुती चटणी, आंबारी, धनिया वगैरे वगैरे, हे आपला सिक्रेट मसाला घेतो चांगला हलवून. मित्रांनो, तर हे मसाला भाजायला थोडंसं आपलं सूप टाकावं. ते झालं मसाला भाजायचं. मित्रांनो टाकायचं आता हे आपलं ते सूप, खेकड्याचं सूप. तर आपले मित्र लय लांबून आले जेवायला, खास खेकड्याचे आमटी खाण्यासाठी. ते म्हणले साहेब काय करा, आम्हाला थोडे हे नागे म्हणले आपल्याला उकडूनच खायचे त्याच्यामध्ये. हे काय नाही का. तर मित्रांनो, हे आपण डायरेक्ट ह्याच्यामध्ये सोडणार आहे. जशी फरमाईश तसं जेवण. हे असतं का भगरे वगैरे साहेब, त्याच्यामध्ये कुठलाही मसाला नसतो का. तर ते खेकड्याच्या आमटीमध्ये डायरेक्ट खेकड्याचा अर्क असते. त्याला खेकड्याला मिक्सरमधून काढून वाटून, आता खालमध्ये बिलमध्ये वाटून बिटून त्याला वस्त्र गाळण करून काढावं लागतं. अशी आपली खेकड्याची आमटी. मित्रांनो, तुम्हाला सगळी फायनली झालेली आमटी दाखवतो मी. खेकड्याची अशी आमटी फक्त हॉटेल गावरान तडका. ऑल महाराष्ट्रात फिरून यायचं, पण हॉटेल तडकावर खेकड्याची आमटी खायची. जसं आपलं मटण शेवगा चालतंय तसं खेकडा पण चालतंय. बघा, याला म्हणजे खेकडा आमटी. याला शिजून द्यावं लागतं. ते जे आमटीसारखा अर्क होता का, ते पाण्यासारखं सूप, त्याला शिजून द्यावं लागतं. त्याच्यामध्ये भगरेपणा असतो, तेच खरं आमटीतला अर्क असतो. मित्रांनो, आपली आमटी झालेली फायनल दाखवा आहे कशी आमटी. पीस असते बरं का खेकड्याची, त्याला म्हणतात खेकडा पीस. आमटी जर खायची असेल तर हॉटेल गावरान तडका यावं लागतं. मित्रांनो, हे बघा, हे आपली फायनल, याला म्हणतात खेकडा हंडी.